प्रकाश महाजन मनसे शिबिरापासून वंचित, बोलताना शब्द अडखळले, रडू अवरेना. प्रकाश महाजनांची मनसेला सोडचिठ्ठी. अरे बाबा, आयुष्य काही सिनेमा नाही. मी डोळ्यात प्रत्येक वेळा पाणी आणत मला असं वाटायला की का मी जिवंत राहिलो, का जिवंत राहिलो. मला अपमान स्वतःला वाटला. आणि तुम्ही म्हणतात की तुम्ही मनसेत काम केल्यावर तुमच्या कुटुंबियाला स्वाभिमान वाटेल. काय स्वाभिमान वाटेल, काय स्वाभिमान वाटेल. माझ्या नातीने मला प्रश्न विचारला की आजोबा तुम्ही इथं कसे, तुम्ही इगतपुरीला नाही गेले, आता ती इंजिनिअरिंगला आहे. काय सांगू तिला मी. प्रवक्ता एक तुच्छ पद आहे आमच्या पक्षात, इतकं तुच्छ पद. मग असा अन्याय तुमच्यावर झालाय तर कशाला आता राहायचं तिथे, पांडुरंग द्यायचंय, काय करायचं नाही. एका नवसाला देव नाही पावला म्हणून देव बदलणार आहे मी नाही. तुम्ही पक्षविरोधात कारवाई होणार, पक्षविरोध काय, तुम्ही पक्षविरोधी भूमिका काय घेतली, आणि जर होणार असेल तर ठीक आहे. मी पक्षविरोधी काय भूमिका घेतली, जगाला माहिती काय झालंय ते. मी काही नवीन सांगायला असं काही नाही. हे पक्ष बघा, देव बदल आहे, शिबिराला बोलवलं नाही म्हणून पक्षाबद्दल, पक्षाच्या नेत्याबद्दल असं सार्वजनिक ठिकाणी नाराजी व्यक्त करणं किंवा माध्यमात बोलणं. अरे मला सांगा, पक्षात आम्हाला शिबिराला बोलून ही आमची काही अंधारात अपमान झाला का आमचा? हा जाहीरच अपमान झाला नाही का आमचा? त्यावेळेस कुणाला असं वाटलं नाही की हा जाहीर अपमान होत नाही म्हणून यांचा? तुमच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. आमचा जाहीर अपमान झाला की नाही, आम्ही काय करायला पाहिजे, अपमान सहन करायला पाहिजे. माझं काय याच्यावर घर चालू नाही. तुम्हाला काय संताप येतोय का, वेदना होत आहेत का? मला सगळंच वाटतं की एवढं जर माणूस तळमळीनं काम करतो तर तुम्ही त्याला सन्मान देऊ शकत नाही पक्षात. बोलण्याच्या सारख्या खूप गोष्टी पण मला नाही बोलायच्या त्या. मी तुम्हाला काय म्हणलं, हे समजून घ्यायला पाहिजे होतं. 8 पैकी 7 प्रवक्ते शिबिरात आहेत, तुम्ही माझ्यासाठीच निष्कर्ष लावला. महाराष्ट्र कोणी कोण आहे? राज ठाकरे की अजून कोणी आहे? मी काय म्हणलं, माझा राग कुणावरच नाही, माझा राग पांडुरंगावर सुद्धा नाही, माझा राग माझ्या नशिबावर. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेस नशिबाची आपली लढाई असते त्यावेळेस आपली हार निश्चित आहे.